नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीच्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक 6 आज आपण अभ्यासणार आहोत। आपले हे प्रकरण भूमी उपयोजन या घटकाशी निगडित आहे। आपला यूट्यूब चॅनल एज ए जिओ हंट याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। आपण सुरू करूयात आपल्या पाठाच्या अभ्यासाला। भूमी उपयोजन हे प्रदेशातील भूमीचा केलेला वापर होय। भूमी उपयोजन हे भौगोलिक घटक आणि मानव यांच्या आंतरक्रियेतून निर्माण होते। जमिनीच्या वापरात कालांतराने बदल होत असतो। जसजशी मानवाच्या गरजांमध्ये वाढ झाली तसतसा मानवाकडून भूमीचा उपयोग वेगवेगळ्या कारणांसाठी वाढत गेलाय। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजूबाजूला तुम्ही जर का लक्ष दिले तर तुम्हाला कळेल की एकाच भूमीवरती किती गोष्टी मानवाने निर्माण केल्या आहेत। अगदी शेतीपासून ते अगदी मोठ्या मॉलपर्यंत। खनिजयुक्त जमिनीत खाणकाम केले जाते, सुपीक सपाट जमिनीत शेती केली जाते इत्यादी भूमीचे उपयोग आपल्याला माहितीच आहेत। विद्यार्थी मित्रांनो, भूमी उपयोजनाचे प्रकार आपण आता पाहूयात। ग्रामीण भूमी उपयोजन। ग्रामीण भागामध्ये भूमीचा उपयोग वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो। ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे। शेतीपूरक व्यवसायही ग्रामीण भागात आढळतात। त्याचा ग्रामीण वस्तीच्या स्थानावरती परिणाम झालेला आढळतो। म्हणून अशा वस्ती शेती क्षेत्रालगत वनक्षेत्रालगत आढळतात। आपण बऱ्याचदा आपल्या मामाच्या आजीच्या गावाला जातो आणि आपल्याला कळतं की आपल्या आजीचं शेत किंवा मामाचं शेत आणि घर यांच्यामध्ये फार अंतर नाही आहे, किंवा शेताला लागूनच किंवा गावाला लागूनच जमीन, शेती, वन आपल्याला पाहायला मिळतात। खाणकाम क्षेत्रालगत कामगारांची वस्ती आढळते। ग्रामीण भागात जमिनीची उपलब्धता जास्त व लोकसंख्या कमी असते, त्यामुळे लोकसंख्या विरळ असते। ग्रामीण भागात निवासी क्षेत्राने कमी असते। ग्रामीण भागातील जमिनीच्या उपयोजनाचे वर्गीकरण खालील प्रकारे करता येते। आपण जेव्हा ग्रामीण भागात जातो त्यामुळे आपल्याला एक पाहायला मिळतं की लोकसंख्या ही खूप शहराच्या मानाने कमी असते आणि घरं ही एकमेकांपासून लांब असतात, त्यालाच विरळ लोकसंख्या असं म्हटलं जातं। विद्यार्थी मित्रांनो, शेत जमीन आपण हे एक एक त्याच्यातला प्रकार पाहूयात। प्रत्यक्ष शेतीखाली असलेले क्षेत्र हे क्षेत्र शक्यतो वैयक्तिक मालकीचे असते। ज्या शेतामध्ये पिकवलेले असतात, वेगवेगळी पिके लावलेली असतात त्या जमिनीला शेत जमीन असं म्हणतात। जमिनीचा मालकी हक्क व शेतीचा प्रकार यानुसार या क्षेत्राचे आणखी वर्गीकरण करता येते। पडीक जमीन। शेत जमिनीचा वापर शेतीसाठी थांबवला आहे, ती जमीन पडीक असते। जमिनीचा कस वाढवण्यासाठी 1 ते 2 हंगाम शेत जमिनीचा काही भाग शेतकरी वापरत नाहीत, त्याला चालू पड म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, एकच पीक वारंवार घेतल्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी होते, त्यालाच जमिनीचा कस कमी होणे असं म्हणतात। आणि म्हणून तो कस किंवा उत्पादन क्षमता भरून यावी म्हणून शेतकरी काही काळ ती जमीन पिकाशिवाय ठेवतो, त्याला पडीक जमीन असं म्हणतात। दुसरी जमीन आहे ती म्हणजे वन्य जमीन। सीमांकित केलेले वनक्षेत्र ग्रामीण भूमी उपयोजनाचा प्रकार आहे। सीमांकित म्हणजे ठराविक जागेमध्ये आखून दिलेले क्षेत्र, त्याला इंग्रजीमध्ये रिझर्व फॉरेस्ट असे म्हणतात। या वनक्षेत्रातून लाकूड, डिंक, गवत इत्यादी वनोत्पादने मिळतात। सदर वनक्षेत्रात प्रामुख्याने मोठी झाडे, झुडपी, वनस्पती, वेली, गवत इत्यादी असतात। विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे गायरान किंवा माळरान। गाव पंचायतीच्या मालकीची जमीन किंवा शासनाच्या मालकीची जमीन जी चराऊ जमीन म्हणून वापरण्यात येते। इथे चराऊ जमीन म्हणजे गावातील जी गुरेढोरे असतात, गाई, म्हशी, शेळ्या यांना सांभाळताना त्यांना लागणारा जो चारा आहे तो सहज उपलब्ध व्हावा म्हणून अशी जमीन उपलब्ध असते। ही बहुतेक वेळा गावची मालकीची किंवा ग्रामपंचायतीच्या मालकीची असते आणि त्याच्यावर शासनाचा अधिकार असतो। ही जमीन संपूर्ण गावाच्या मालकीची असते, फारच थोडी जमीन व्यक्तिगत मालकीची असते। आता आपण दुसरा प्रकार पाहूयात, नागरी भूमी उपयोजन। नागरी याचा अर्थच शहरी भूमी उपयोजन असा होतो। 20व्या शतकात नागरी वस्तींमध्ये वाढ झाली।
नागरी भागात विविध कामांसाठी भूमीचा वापर केला जातो. पर्यायाने जमिनीचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे असते. नागरी भागात लोकसंख्येच्या मानाने जमीन मर्यादित असते. त्यामुळे लोकसंख्येचे वितरण दाट असते. नागरी वस्त्या भूमी उपयोजनाचे वर्गीकरण खालील प्रकारे करता येते. विद्यार्थी मित्रांनो, आपण जसं झाड लावल्यावरती वाढतं किंवा एखादं प्राणी वाढतो तशी जमीन वाढवता येत नाही. त्यामुळे जमीन मर्यादित आणि लोक खूप आपल्याला पुणे, मुंबई याचं उदाहरण पाहता येईल. त्याच्यामुळे एकाच जमिनीचा अनेक गोष्टींसाठी वापर हे शहराचं वैशिष्ट्य आहे. आपण नागरी भूमी उपयोजनाचे काही महत्त्वाचे प्रकार पाहूयात. व्यावसायिक क्षेत्र. शहराचा काही भाग केवळ व्यवसायांसाठी वापरला जातो. या भागात दुकाने, बँका, कार्यालये यांचा समावेश प्रामुख्याने होतो. केंद्रीय व्यवहार विभाग ही कल्पना यातूनच निर्माण झाली. उदाहरणार्थ मुंबईतील फोर्ट किंवा BKC वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स. आपण पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये विशिष्ट वेळेस सांगतो की मार्केटमध्ये जायचं आहे आणि हे मार्केट एका विशिष्ट ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं असतं. यालाच व्यावसायिक क्षेत्र असं म्हणतात. निवासी क्षेत्र. यामध्ये जमिनीचा वापर लोकांच्या राहण्यासाठी केला जातो. या क्षेत्रात घरे, इमारती या बाबींचा समावेश होतो. लोकवस्ती जास्त असल्याने या प्रकारच्या भूमी उपयोजनाचा विस्तार नागरी भागात जास्त असतो. आपल्याला हेही पाहायला मिळेल की जेव्हा शहराचा विस्तार थांबतो तेव्हा आडवं वाढणारं शहर हे उभं वाढायला लागतं आणि शहरात उंचच्या उंच इमारती उभ्या राहतात. वाहतूक सुविधांचे क्षेत्र. शहरातील लोक माल वाहून नेण्यासाठी वाहतूक व्यवस्था महत्त्वाची असते. अशी व्यवस्था करण्यासाठी व घटकांचे विविध प्रकार शहरात निर्माण केले जातात. आपण त्याचा विचार करूयात. जसे सार्वजनिक बस सेवा, लोहमार्ग, मेट्रो, मोनोरेल, प्रवासी मोटार इत्यादी. याशिवाय खाजगी वाहनांची संख्याही जास्त असते. यासाठी शहरात रस्ते, लोहमार्ग स्टेशन, पेट्रोल पंप, वाहनतळ, दुरुस्ती केंद्र यांची व्यवस्था आवश्यक असते. अशा व्यवस्था वाहतूक क्षेत्रात येतात. पुढील क्षेत्र जे आहे ते म्हणजे सार्वजनिक क्षेत्र. लोकसंख्येच्या विविध गरजांसाठी काही व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य शासन किंवा केंद्र शासन करते. या सुविधांसाठी वापरले जाणारे क्षेत्र या गटात येतात. उदाहरणार्थ रुग्णालय, टपाल कार्यालय, पोलीस स्टेशन, पोलीस ग्राउंड, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे इत्यादी. हे क्षेत्र नागरी उपयोजनात महत्त्वाचे असते. वाढत्या लोकसंख्येचा ताण या सेवा सुविधांमुळे शमला जातो. याचं उदाहरण द्यायचं झालं तर पुण्यामधील ससून रुग्णालय हे जे अत्यंत मोठं रुग्णालय जे सार्वजनिक आहे, जे शासन चालवतं. विद्यार्थी मित्रांनो, मनोरंजनाची ठिकाणे. शहरातील लोकांच्या मनोरंजनासाठी काही भाग विशेषतः राखून ठेवला जातो. अशा भागाचा वापर प्रामुख्याने मैदाने, बगीचे, जलतरण तलाव, नाट्यगृह इत्यादींसाठी केला जातो. मिश्र भूमी उपयोजन क्षेत्र. काही वेळेस वरील प्रकार एकत्रितरित्या काही भागात आढळतात. अशा भूमी उपयोजनास मिश्र क्षेत्र असे म्हणतात. उदाहरणार्थ निवासी क्षेत्र व मनोरंजन क्षेत्र. आपण मल्टिप्लेक्सला गेल्यानंतर आपल्याला हे पाहायला मिळतं की त्याच ठिकाणी सिनेमा हॉल आहे, त्याच ठिकाणी शॉपिंग मॉल आहे, त्याच ठिकाणी काही ऑफिसेस आहेत, त्याच ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे. या सगळ्या मिश्र भूमी उपयोजनाचं उदाहरण आहे. नकाशावर अशी क्षेत्रे दाखवताना विशेष रंग वापरले जातात. आपण जेव्हा नकाशा अभ्यासतो तेव्हा छोट्या छोट्या गोष्टी दाखवणं शक्य नसतं प्रत्यक्षात. अशा वेळेस रंगांचा वापर केला जातो. लाल रंग हा निवासी क्षेत्राला दाखवतात. निळ्या रंगानं व्यावसायिक क्षेत्र दाखवले जाते. पिवळ्या रंगानं कृषी क्षेत्र दाखवले जाते म्हणजे पिकाखालील जमीन. आणि हिरव्या रंगानं वनक्षेत्र किंवा जंगल दाखवले जाते. विद्यार्थी मित्रांनो, संक्रमण प्रदेश व उपनगरे. नागरी वसाहतींच्या सीमा क्षेत्राबाहेर ज्या ठिकाणी ग्रामीण वस्ती सुरू होतात त्या दरम्यानचा प्रदेश संक्रमण प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या प्रदेशातील भूमी उपयोजन संमिश्र स्वरूपाचे असते. पुण्याच्या आजूबाजूला जी पूर्वी गावं होती, उदाहरणार्थ कात्रज, त्यानंतर वडगाव धायरी, वडगाव शेरी, वडगाव बुद्रुक, आळंदी, ही गावं पूर्वी शहराच्या बाहेर होती, परंतु आता शहर तिथपर्यंत पोचलं आणि ही गावं आता शहराचाच भाग म्हणून ओळखली जाऊ लागली आहेत.
तसेच येथील सांस्कृतिक जीवनही मिश्र स्वरूपाचे असते. या क्षेत्रातील भूमी उपयोजनामध्ये नागरी क्षेत्र व ग्रामीण क्षेत्र यांच्या भूमी उपयोजनाची सरमिसळ झालेली दिसते. या भागाचे काळानुरूप नागरीकरण होते व त्यातून मुख्य नगराजवळ उपनगरे तयार होतात. उदाहरणार्थ वांद्रे, भांडूप इत्यादी मुंबई शहराची उपनगरे आहेत. नियोजित शहरे. औद्योगिक क्रांतीनंतर जगभरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण सुरू झाले. हे नागरीकरण सुनियोजित नसल्याने शहरे अनियंत्रित पद्धतीने वाढत गेली. रोजगाराच्या संधीमुळे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येचे स्थलांतर होते. त्यामुळे शहरी भागात जागेची उपलब्धता हा नेहमीचा गंभीर प्रश्न असतो. शहरातील भूमी उपयोजनात मोठ्या प्रमाणात विविधता दिसते. मर्यादित जमीन व भूमी उपयोजनातील विविधता तसेच वाढत जाणारे शहर याबाबत भविष्याच्या दृष्टीने नियोजित शहरे निर्माण करण्याबाबत विचार सुरू झाले आहेत. शहरांच्या उत्पत्तीपूर्वीच म्हणजे तयार होण्यापूर्वीच शहरातील भूमी उपयोजन कसे राहील याबाबत नियोजित आराखडा तयार करून त्यानुसार शहरांचा विकास साधला जाऊ लागला. सिंगापूर, सेऊल, दक्षिण कोरिया, झुरिच, स्वित्झर्लंड, वॉशिंग्टन DC अमेरिका, ब्राझील, चंदीगड व भुवनेश्वर भारत इत्यादी नियोजित शहरांची उदाहरणे आहेत. आपल्याला या चित्रातनं नियोजित शहरांचा एक आराखडा पाहायला मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता जो महत्त्वाचा भाग शिकणार आहोत त्याच्यामध्ये भारत आणि जपान यांच्यामधील भूमी उपयोजनातील तफावत या आलेखाद्वारे आपण पाहूयात. हे जे विभाजित वर्तुळ आहे याच्यामध्ये पिवळा रंग हा कृषीचा आहे आणि आपल्याला लक्षात येतं की जपानमध्ये शेती कमी आहे आणि भारतात शेती जास्त आहे. तर जपानमध्ये वनक्षेत्र जास्त आहे आणि भारतात वनक्षेत्र जपानच्या तुलनेनं कमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, विभाजित वर्तुळावरून आपल्याला लक्षात येते की जपानमध्ये वनजमिनीचा भाग जास्त असून भारतात शेतीखालील क्षेत्र जास्त आहे. याचाच अर्थ भारत आणि जपान यांच्यामधील भूमी उपयोजनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या प्राधान्यक्रमानं झालेल्या आहेत. आपण आता जमिनीच्या संदर्भातला काही महत्त्वाच्या बाबी शिकूयात. 7/12चा उतारा. भूमी उपयोजनामध्ये जमिनीचा वापर कसा केला जातो हे आपण पाहिले. जमिनीची मालकी ही खाजगी किंवा सरकारी असू शकते. या संदर्भातील नोंदणी ही सरकारच्या महसूल खात्याकडे केली जाते. नोंदणी केलेले जमिनीविषयीचे सर्व माहिती महसूल खात्यावरील 7/12 उतारा या कागदपत्रात पाहता येते. 7/12 उताऱ्यामुळे जमिनीवरचा मालकी हक्क कोणाचा आहे हे समजते. हा उतारा शासकीय अभिलेख म्हणजेच डॉक्युमेंट म्हणून विभागातर्फे दिला जातो. क्रमांक 7 व क्रमांक 12 ही जमिनीच्या मालकी हक्कासंबंधी कायद्यातील विशेष कलमे आहेत. आपण आपल्या घरामध्ये बऱ्याचदा 7/12 हा शब्द ऐकलेला असतोच. 7/12 उतारा म्हणजे एक प्रकारे जमिनीचा आरसा होय. कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो. अनेक घरामध्ये आपल्या जर का जमिनीचे व्यवहार होत असतील तर त्यातला हा अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे 7/12. महसूल खात्याच्या एका रजिस्टरमध्ये जमीनधारकाच्या मालकी हक्क, कर्जाचा बोजा, शेतजमिनीचे हस्तांतर, जमिनीतील पिकाखालील क्षेत्र यांचा समावेश असतो. यापैकी 7 आणि गावाचा नमुना नंबर 12 मिळून 7/12 तयार होतो. म्हणून याला 7/12 उतारा असे म्हणतात. जमीन व महसुलाच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावाच्या तलाठ्याकडे हे गाव नमुने असतात. प्रत्येक गावाचा नकाशा तलाठ्याकडे असतो. त्याची ही आता उदाहरणे आहेत आणि आता हे नकाशे ऑनलाईन आपल्याला मिळतात, कॉम्प्युटराईज. त्यामुळे ह्या नकाशांचं जे चित्र आपण पाहतो हे ऑनलाईन आहे. हाताने लिहिलेले उतारे तुम्हाला घरामध्ये किंवा आपल्या नातेवाईकांकडे जुने नकाशे पाहायला मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, मिळकत पत्रिका किंवा प्रॉपर्टी कार्ड. बिगर शेतजमीन असलेल्या मालमत्तेची नोंद मिळकत पत्रिकेत केली जाते. बिगर शेतकरी जमीन म्हणजे NA नॉन ॲग्रिकल्चर झोन. आपण जेव्हा शहराच्या आजूबाजूला बिल्डिंग उभी राहते तेव्हा मोठमोठ्या जाहिरातींमध्ये लिहिलेलं असतं की NA प्लॉट मिळतील, म्हणजेच नॉन ॲग्रिकल्चर झोन असलेले जागा. मालकी हक्क क्षेत्रफळ दर्शविणारा दस्त नगर भूमापन विभागातून मिळतो. यात सिटी सर्वे क्रमांक, अंतिम प्लॉटचा क्रमांक,
कराची रक्कम, मिळकतीचे क्षेत्रफळ, वहिवाटीचे हक्क इत्यादी नोंदी असतात. हे त्याचे उदाहरण आहे. यालाच आपण संपत्ती कार्ड असे म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ तुम्हाला कसा वाटला हे आवर्जून कळवा. आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आपला यूट्यूब चॅनल AJ जिओ हंट याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.